हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा जी-आर घेऊन आलेलो आहोत. हा जी-आर कशाबद्दल आहे, काय आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पहा सार्वजनिक आरोग्य विभागाचा जी-आर आहे. जी-आरचा विषय तुम्ही पाहू शकता इथे बघा. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे कंत्राटी कर्मचारी आहेत आणि ज्या कंत्राट्यांचे 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सपोर्ट स्टाफ गट ड मध्ये सेवा पूर्ण झालेली आहे, त्यांना आता नियमित करून घेणे, म्हणजे त्यांना आता परमनंट भरतीमध्ये समाविष्ट करून घेणे, याबाबत हा जी-आर आहे. इथे बघा प्रस्तावनामध्ये थोडी माहिती दिलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली 18 ऑगस्ट 2023 व 31 ऑक्टोबर 2023 या 2 रोजी बैठका झाल्या. आता यामध्ये काय काय निर्णय घेण्यात आले? 3 निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये बघा की सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या पदांपैकी 70% उर्वरित 30% पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत किमान 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला होता. म्हणजे बघा हे 100% जी पदे आहेत त्याच्यापैकी 70% सरळ सेवेने, म्हणजे जी परीक्षा होते ना त्याच्या थ्रू भरण्यात येणार. म्हणजे आपण जी परीक्षा देतो, जी भरती निघती, त्यामध्ये 70% पदे भरण्यात येणार असतात. आणि जे राहिलेली 30% उर्वरित 30% आहेत ना, त्याच्यामध्ये मग काही प्रमोशनने म्हणजे पदोन्नती होऊन वगैरे भरण्यात येतात. तसंच हे जे टेम्पररी कर्मचारी असतात त्यांना कायम स्वरूपात भरती देण्यासाठी सुद्धा या 30% मधूनच भरती होते. तर हीच माहिती इथे दिलेली आहे. आता इथे बघा, इथे थोडी अजून माहिती दिलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सपोर्ट स्टाफ गट ड या पदावरील 10 वर्ष सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंजूर आकृतीबंधातील समान समकक्ष व शैक्षणिक अर्हतेनुसार समकक्ष असलेल्या पदांवर सोबत एक तक्ता जोडलेला आहे. त्यामधील स्तंभ क्रमांक 2 मध्ये जे नाव दिलेले आहेत त्यांना स्तंभ क्रमांक 3 मध्ये, म्हणजे कॉलम नंबर 3 मध्ये पद दिलेलं आहे आणि कॉलम नंबर 4 स्तंभ क्रमांक 4 मध्ये ठिकाण दिलेलं आहे. हा पहा हा तक्ता दिलेला आहे. यामध्ये ज्येष्ठता क्रमांक इथे आहे, येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव आहेत, येथे संवर्गाचे नाव आहे, येथे पदस्थापनेचे ठिकाण आहे, इथे सुद्धा पदस्थापनेचे ठिकाण आहे. तर ही जी माहिती आहे या तक्त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही ही काळजीपूर्वक माहिती वाचायची. तसेच बघा ह्या पेज नंबर 3 पान क्रमांक 3 वर या सूचना दिलेल्या आहेत. या सूचना सुद्धा तुम्हाला वाचायच्या आहेत जर तुमचं नाव तक्त्यात असेल तर. आणि हा जो जी-आर आहे, या जी-आरची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. याबाबत तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.